मोठं झाल्यावर ते काय व्हायचं? मोठं झाल्यावर काय व्हायचं ते अजून काही डिसाईड नाही केलं. कणेल, आमदार, वायकड. मम्मी कुठे तुझी? पप्पा ऑफिस. आपल्या शाळेमध्ये बकरी आहे, गाय आहे, ससा आहे, पक्षी आहे. हे आपल्या शाळेमध्ये भारी आहे. दुसऱ्या शाळेमध्ये काहीच नाही असं. पहिल्याने त्याला 3 वर्ष तर म्हणजे त्याला काहीही आलं नाही. तो उलटे अक्षर लिहायचा किंवा डावीकडनं तो सुरुवात करायचा लिहायला. स्वतःला इतका हे अपसेट समजायचा तो शाळेत. कोणी म्हणलं की तुझी उंची एवढी, मग तू एवढा 6वीला कसा काय रे. माझ्या मनातल्या शंकापेक्षा वैष्णवीचा आत्मविश्वास खूपच खाली आला होता. म्हणजे मी काय करू शकते किंवा मला पुढचा माणूस ऍक्सेप्ट करू शकतो हे फार कमी झालं होतं तिचं. माझी मुलगी स्वतः चालत नाही, तिला उचलून सर्व करावं लागतं. जी मोठा होईल ती आता ती फिट तर चालूच आहे, अजून काय संपली नाही. आणि असं हे येडपण गेले नाही. पण जर का बाहेर गेला की कुणी ग जातो ते वरचं मंदिर तिकून आपल्याला सापडणार नाही. पण ह्या बळात जाईन, त्या गल्लीत जाईन, त्या गल्लीत जाईन. बोल बच्चन, कारण मी बोल बच्चन आहे. म्हणजे रोज काहीतरी त्याला आमिष दाखवून शाळेत पाठवणं असं होतं. आता म्हणजे 1.5-2 वर्ष आम्ही संपूर्ण घरातली फॅमिली पण डिस्टर्ब झालेली त्याच्या बिहेवियरमुळं. तो 15 वर्षाचा आहे. ही सेरिब्रल पाल्सी. सेरिब्रल पाल्सी म्हणजे मेंदूचा पक्षघात. ती एक स्थिती आहे. ती कुठलाही तो एक रोग किंवा आजार नाही आहे, ती एक स्थिती आहे. की जी स्पेशल मुलं असतात, मतिमंद असतील किंवा काही शक्ती त्यांच्या कमी काही जास्त असं इम्बॅलन्स असेल, तर ही मुलं घरामध्ये सांभाळणं आईवडिलांना एक ज्ञानाअभावी, वेळेअभावी अशक्य आहे. आणि त्यांचा त्रास वाटायला लागतो. तर आईवडिलांना सांभाळणं कठीण वाटतं, तर दुसरं कोण सांभाळणार. मुलांचे प्रश्न म्हणत असताना त्याचा अर्थ असा झाला की खरं तर त्यांच्या वाढीच्या वयातील म्हणजे त्यांचा विकास होत असतानाच, डेव्हलपमेंट होत असतानाच हे प्रश्न जे आहेत हे हळूहळू लक्षात यायला लागतात. त्यामुळे याला डेव्हलपमेंटल डिसऑर्डर्स किंवा वैकासिक प्रश्न असंच म्हटलं जातं. बाकी बच्चे लोग उनको परेशान करता है, ये करता है, तो उसके लिए उसको बहुत कुछ तो अलग स्कूल रहेगा, वो ट्राय करके देखो. पहिली गोष्ट ते मूल असतं, कसं पुढे जाणार आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. त्याचे गरजा काय आहेत ना की त्याच्या आईवडिलांना काय वाटेल त्यांना समजावून सांगता येतं. पण मूल आत्ता जर हातातनं गेलं तर 10 वर्षांनी ते हातात नाही राहणार आहे. आणि हे कळत असतं, हे दिसत असतं. माझ्या दृष्टीने विचार असा होता की जर मूल स्पेशल आहे तर त्या मुलाला स्पेशल अटेन्शनची गरज आहे, त्याला वेगळं वातावरण हवं आहे. आणि हे कसं मी देऊ शकेन. मग त्या प्रत्येक मुलासाठीचा वेगळा सिलेबस कसा असेल, त्या मुलाचा इंडिव्हिज्युअल विचार कसा करता येईल, त्या मुलाचे पर्सनल किंवा इंडिव्हिज्युअल बिहेवियर पॅटर्न कसे ऑब्झर्व करता येतील, आणि मग त्याला एकट्याला त्याच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये पुढे नेण्यासाठी एक सिस्टम कशी उभी राहील, हा सगळा विचार घोळत असताना म्हणून जागा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. जागा मिळवत असताना असंख्य अडचणी आल्या. म्हणजे टोकन अमाऊंट माझ्याकडून घेऊन घ्यायची आणि नंतर मला सांगायचं की आमच्या सोसायटीने या गोष्टीला परवानगी नाकारली आहे. इथपासून
अनेक ठिकाणी तर नाही, आम्ही स्पेशल मुलांसाठी जागा देणार नाही, कारण ती मुलं ओरडतात, ती मुलं दगडं मारतात, ती मुलं विचित्र वागतात, ती मुलं कपडे काढून टाकतात, अशी असंख्य कारणं देत मला प्रत्येक दरवाजा बंद होत होता. या ठिकाणी गांधी भवनला कुमार सप्तर्षींना भेटल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की ओके, मी तुला जागा देईन. आणि कुमार सप्तर्षी हे पहिली व्यक्ती होती ज्यांनी मला सांगितलं की मी तुला जागा देईन. त्याचं कारण असं आहे की ही गांधीवादी संस्था आहे आणि गांधीवादी संस्थेत असं आहे की ज्याचं कोणी नाही, ज्याच्यावर कोणी प्रेम करत नाही त्यांच्यावर आम्ही प्रेम करू, असं गांधी एक तत्व आहे. तर त्या तत्वानुसार आमच्याकडे 10 एकर प्रॉपर्टी आहे, बांधायला पैसे नाहीत, म्हणून टेम्पररी जागा द्यायला मी लगेच कबूल झालो. शाळा माझी कौलालू इथे ते विविधे फुपाखू आधू मधू खालू ताई बुबू आणि मनीमा. अबनॉर्मल होम हे नाव ठेवण्यामागे खरं तर असा अर्थ होता की अब इज हिंदी वर्ड अँड नॉर्मल इज नॉर्मल. अब इज हिंदी, दॅट इज आत्ता. म्हणजे या सर्व स्पेशल मुलांसाठी आता जे नॉर्मल एन्व्हायरमेंट आहे ते इथे मिळणार आहे, विच इज लाईक अ होम, त्यांचं घर असल्यासारखं. आता याच्या पुढचा विचार असा होता की कुठल्या प्रकारची मुलं असतील. म्हणजे अनेक संस्था आहेत स्पेशल मुलांसाठीच्या, ज्याच्यामध्ये ठराविक ग्रुप टार्गेट केला जातो, ज्याच्यामध्ये फक्त मेंटल रिटार्डेशन नसेल किंवा फक्त ऑटिझमची मुलं असतील, फक्त स्लो लर्नर असतील, फक्त लर्निंग डिसॅबिलिटी असतील. हा एकच ग्रुप कव्हर केला जातो किंवा तेवढ्याच लोकांसाठीची ॲडमिशन असते. आम्ही विचार करताना थोडासा वेगळा विचार केला की या सगळ्याच प्रकारच्या मुलांना आपण एकत्रित अशी ॲडमिशन देऊयात. आता याचा मागचा उद्देश असा होता की हायपर ॲक्टिव्ह मूल असतं, CPचं मूल असतं, तर बऱ्याचदा CPचं मूल उठून कोणाशी जाऊन बोलणं थोडंसं अवघड असतं. आता ज्यावेळेस हायपर ॲक्टिव्ह मूल असतं तर त्याच्याकडे प्रचंड एनर्जी असते आणि CPचं मूल कोणापर्यंतच पोचत नाही. तर ही दोन लोकं जेव्हा एकत्र येतील, ही दोन लोकं जेव्हा एकत्र काम करतील, त्यावेळेस त्यांच्या एनर्जी लेवल मॅच होतील आणि कुठेतरी एक वेगळा संवाद सुरू होऊन वेगळं काम सुरू होईल, जे आपण सोशलायझेशनसाठी खरं तर वापरतो. म्हणजे एकाच पद्धतीची सर्व मुलं असतील तर एक प्रकारचेच सिम्पटम्स आपल्याला जास्ती जाणवतात आणि या सगळ्या सिम्पटम्समध्ये थोडंसं असं असतं की तोचपणा आहे. तर याच्यामुळे ह्या सर्व मुलांनी एकत्र यावं असा आम्ही विचार केला. एक स्पेशल मूल आपल्या आईवडिलांना पैसे का नाही पाठवू शकत, आपल्या आईवडिलांचं सांभाळ का नाही करू शकत, तो त्यांचा आधार का नाही ठरू शकत. आणि म्हणून मग अशा मुलांसाठीचं एक सेंटर सुरू करावं जिथे प्रत्येक मुलाचं सिलेबस वेगळा असेल, प्रत्येक मुलासाठी एक वेगळी सिस्टम काम करत असेल. अबाउट द सिलेबस म्हणजे आम्ही पहिली शाळा सोडण्याचं कारण होतं सिलेबस आणि ॲक्टिव्हिटीज या मुलांच्या रिलेटेड. तर त्या ॲक्टिव्हिटी आणि सिलेबस ते सगळं शेवटपर्यंत रन होईल का हा प्रश्न होता. बऱ्याचदा इथे मुलं जेव्हा येतात त्यावेळेस त्यांचं आधी मेडिटेशन असतं. रोजचा पहिला कार्यक्रम जो असतो तो मेडिटेशन असतो. मेडिटेशनमध्ये 5 ओंकार झाल्यानंतर 1-2 मिनटं मुलांनी शांत बसायचं असतं. तर याचा फायदा खरं तर असा होतो की त्या 2 मिनटामध्ये जी शारीरिक अस्वस्थता असते तिथे ते शांत होतात आणि कुठेतरी पुढच्या गोष्टींचा विचार आपल्याला सुरू करतात. या 2 मिनटांमध्ये खरं तर त्यांना अशा इन्स्ट्रक्शन असतात की बाहेरून जे जे आवाज येत आहेत ते ऐकायचे. मग तो बाजूच्या मुलांच्या बोलण्याचा आवाज असेल किंवा कोंबड्यांचा आवाज असेल किंवा बकऱ्यांचा आवाज असेल. आता हा आवाज ऐकताना कुठेतरी असं होतं की मला हे ऐकायचं, त्यामुळे बाकीचे जे विचार चालू असतात ते थांबायला सुरुवात होते आणि कुठेतरी एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करायला सुरुवात होते, ज्याचा खरं तर फायदा आपण पुढे लगेचच अभ्यासासाठी करून घेणार असतो. अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्याच्यामधनं आपण वेगवेगळ्या गोष्टींपर्यंत पोचू शकणार आहोत. याच्यामध्ये पहिली गोष्ट अशी आहे की 5 सेन्स थेरपी इथे वापरली जाते. माझे वेगवेगळे सेन्सेस वापरायला सुरुवात झाली तर माझा संपूर्ण इंटेलिजन्स वापरला जातो. आता एक जी गोष्ट आहे आमच्याकडे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या पिशव्या केल्यात आणि त्या पिशव्यांमध्ये वेगवेगळ्या गोष्टी भरल्या गेल्यात. म्हणजे एखाद्यामध्ये वाटाणा असेल, एखाद्यामध्ये मूग असतील, एखाद्यामध्ये माती असेल, एकामध्ये कापूस असेल आणि पिशव्या वरतून मात्र सगळ्या एकाच रंगाच्या दिसतात. आता या एकाच रंगाच्या दिसणाऱ्या पिशव्यांच्या आतमध्ये खरं तर हाताला स्पर्श केल्यानंतरच कळवतं की काहीतरी वेगळं आहे. ही आहे एक 5 सेन्स थेरपीची ॲक्टिव्हिटी. स्पेशल मुलांच्या बाबतीत बऱ्याचदा असं होतं की त्यांना चालताना प्रश्न येतो. म्हणजे त्यांचा जो तळवा असतो त्या तळव्याला अपेक्षित अशी गोलाई नसते. आपण जेव्हा चालतो त्यावेळेस त्याला ठराविक एक गोलाई असते ज्याच्यामुळे खरं तर आपल्याला चालताना बॅलन्स करतात. या मुलांच्या बाबतीत
हे जे चालताना येणारे प्रश्न आहेत याच्यासाठी एक छोटीशी ॲक्टिव्हिटी आमच्याकडे आहे, ज्याच्यावरती आपण मुलांना चालायला सांगतो आणि जिथे बॅलन्स करायचं असतं. आता हा खेळ घेताना चालणं हा मेन उद्देश असला तरी अतिशय कलरफुल गोल असल्यामुळे या कलरफुल गोलांमधनं साईड बाय साईड अकॅडमिक्स पण सुरू होतं. भारत माता की आमच्या शाळेत आता नवीन मुलगा आला आहे गणेश. थोडासा तो खूप हायपर आहे, त्यामुळं मला घरातून शाळेपर्यंत येऊपर्यंत त्याच्याबरोबर मला काय करता येईल हे विचार करत मी आलेलं असते. आल्यानंतर मला एक 8 दिवस मी बघत होते, तू खूप हायपर व्हायचा, त्याच्यामागे सगळे मुलं हायपर व्हायचे. म्हणजे सकाळचं हे एवढं हायपर झालं की पुढे ते अभ्यास करू शकत नाही आहे. माझ्या लक्षात आला, मी विचार केला की गणेशला आले आले गणेशची छान मैत्री करायची, त्याच्यावर डोक्यावर हात फिरवायचं, कसं आहेस, आत्ता आलास का, असं विचार करत त्याला वर्गात घेऊन जायचं आणि पझल द्यायचं त्याच्या हातात. हायपर ॲक्टिव्ह अटेन्शन डेफिसिट डिसऑर्डर म्हणजे अतिचंचलता आणि लक्ष केंद्रित न करता येणारी डिसऑर्डर किंवा आजार. याच्यामध्ये 2 भाग आहेत. हायपर ॲक्टिव्ह म्हणजे अतिचंचल आणि दुसरा भाग आहे अटेन्शन डेफिसिट म्हणजे लक्ष एकाग्र न करता येणं. गणेश हा स्लम एरियामध्ये राहणारा मुलगा आहे, त्यामुळे त्याच्या वागण्यामधनं त्यातल्या बरेच एलिमेंट्स शाळेबरोबर आणि त्याच्याबरोबरही पोचतात. त्याची एनर्जी लेवल खूप जास्त आहे, त्यामुळे त्याच्यावर तशीच एनर्जी लेवलनी काम करणारी माणसं त्याला द्यावी लागतात. पण त्याच्यावर होणारा परिणाम हा खूप संथ आहे, कारण शाळेत तो 5 तास असतो, त्याच्यावर काम चालू असतं, पण पुन्हा तो त्याच वातावरणात जातो. दुसऱ्या दिवशी येतो तेव्हा बऱ्याचदा पाटी कोरी असते, जे आधी झालेलं असतं, पुन्हा नव्यानं काम सुरू करायला लागतं. त्यामुळे त्याच्यावर होणारा परिणाम हा खूप स्लो असतो. गणेशला येऊन 1-1.5 महिनाच झाला आहे, पण त्याच्यावर आता काम सुरू आहे. तर 4 आणि रुपयातला फरक जरा वाटतोय मी कसा की लय जी भटकत होता तर जरा कमी वाटतोय, कसा की जायला चान्सच नाही ना. स्लो लर्नर या मुलांच्या बाबतीमध्ये आपण असं सांगू शकतो की ज्याला आपण विकासाचे टप्पे किंवा माइलस्टोन्स म्हणतो, त्या सगळ्या विकासाच्या टप्प्यांमध्ये आपल्याला उशीर झालेला जाणवतो. तसा शंतनूचा स्ट्रॉंग पॉईंट होता लिडरशिप. ही लिडरशिप जेव्हा त्याला शाळेत दिली गेली, त्याचे प्रश्न एक्सेप्ट केले गेले, लिडरशिप जेव्हा त्याला दिली गेली त्यानंतर त्याच्यात ड्रास्टिक चेंज झाला, अगदी दिसण्यासारखा चेंज. म्हणजे त्यावेळी जो होता त्यापेक्षा आता त्यात 6 महिन्यात जवळपास 80% फरक पडला. आणि दिस इज द बिग अचीवमेंट. म्हणजे आता आमचा शंतनू म्हणजे स्टुडंट आहे, पण आमच्या शाळेचा मॅनेजर आहे. अतिशय छोट्या छोट्या गोष्टी ज्या रेग्युलर रोज रुटीनमध्ये चालतात, या गोष्टी त्याच्या व्यवस्थित लक्षात असतात आणि त्या सगळ्या गोष्टी सर्व मुलं व्यवस्थित करतायत की नाही याच्याकडे सुद्धा त्याचं तितकंच लक्ष असतं. आणि शंतनूचा प्रश्न असते, शंतनू तर त्याचं फार डेव्हलपमेंट आहे. मी जेव्हापासून आली तेव्हापासून बघती आहे की तो असा मोठ्या भावासारखा वागतो सगळ्या मुलांबरोबर. इथं म्हणजे अशी मनात कल्पना सुद्धा येत नाही की किंवा असं जे काही प्रश्न सुद्धा उरत नाही की शंतनूच्या बाबतीत की काय होईल का, किंवा शिक्षणाच्या बाबतीत म्हणा किंवा शारीरिक काही म्हणजे काहीच नाही, त्याचा न्यूनगंड असा राहिलाच नाही. पहिले काही दिवस वैष्णवी इतकी एक्साइटमेंटवर होती की तिला वेगवेगळ्या पद्धतीने इथे शिकवलं जाते, तिला पूर्णपणे ॲक्सेप्टन्स मिळतोय आणि तिचा जो स्वीकार केला जातो इथे, ती जशी आहे तशी, याचा तिला भयंकर आतून आनंद होत होता आणि ती खूप एक्साइटमेंटवर होती. म्हणजे पहिले काही दिवस ती खूप एक्साइटमेंटवरतीच काम करत होती. जेव्हा हे रोज व्हायला लागलं त्यावेळेस एक दिवस असं झालं की आता तिची ती एक्साइटमेंट कमी व्हायला लागली आणि ती अभ्यासाकडे वळायला सुरुवात झाली. वैष्णवी इज अ व्हेरी ओबिडियंट गर्ल. तिला जर सांगितलं तू हे काम केलं असतं, यू आर अ गुड गर्ल किंवा काही, तर ती पण कामं करते. या शाळेत आल्यानंतर की मला काहीतरी करता येते, हा जो आत्मविश्वास शाळेनं दिलेला आहे. चालती बोलत्या मुलांच्या बरोबर सुद्धा तू राहू शकतेस, हा जो आत्मविश्वास शाळेनं दिलेला आहे, तो आत्मविश्वास मला कुठेच मिळाला नसता. अशी काही आमच्या शाळेमध्ये मुलं होती, जेव्हा आमची प्रॅक्टिस चालू असायची डान्सची, तेव्हा त्यांना असं व्हायचं की मला पण नाचायचं आहे ताई, मी कधीपासून प्रॅक्टिसला येऊ, असा तर प्रत्येक वेळी मला प्रश्न विचारायचा, जुली ताई आता माझी कधी प्रॅक्टिस. तर तेव्हा शाळेने असा निर्णय घेतला की आपण त्यांनाही थोड्या मुवमेंट्स देऊन ते पण डान्स करू शकतात. आणि जेव्हा ते स्टेजवर आले किंवा मी त्यांना मेकअप केला, त्यांना कॉस्ट्युम्स दिले
तेव्हा त्यांचा जो आनंद होता ना की ओके मी पण काहीतरी करू शकतो. इतनी सी हंसी इतनी सी खुशी एक ताजा टुकड़ा चांद का ख्वाबों के तिनको से चल बनाए. I started literally crying after I saw that dance, and there was a once more from the audience for that. I ran backstage, I hugged Kishori and I started crying because she was crying continuously looking at the children's performance. Let me tell you, this sensitivity or this fulfillment will come only because we have seen that children, how they were when they came to the abnormal and how they were on that day. It was a sea difference in their behavior. सेरिब्रल पाल्सीचं मूल हे बुद्ध्यांकामध्ये कमी असतंच असं नाही. प्रत्येक मुलाचा जसा प्रत्येक माणसाचा बुद्ध्यांक IQ हा वेगवेगळा असतो, तसंच याही मुलांचा बुद्ध्यांक किंवा IQ हा वेगवेगळा असतो. त्याच्याशी फ्रेंडली वागतो तेव्हा त्याच्यावर छान परिणाम होतो. तो त्याच्यासाठी ते मोटिवेशन असतं, त्यासाठी तो कम्फर्ट झोन असतो. पण मग कधी कधी असं होऊ शकतं की याच्या फ्रेंडली वागता तर तू खांद्यावर हात पण टाकू शकेल, पण नाही, तुम्हाला त्यावर स्ट्रिक्ट सुद्धा वागावं लागतं. तेव्हा तो योग्य परिणाम साधता येतो, या दोन्हींचा बॅलन्स करत. म्हणजे एकंदरीत ही इज व्हेरी हॅपी. आणि मला हेच हवं आहे की त्यांनी जे काय जसं काय त्याला लाईफ मिळालेलं आहे ते त्यांनी आनंदाने जगावं, किंवा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जो काय आनंद आहे तो कसा मिळवायचा हे काम खूप छान पद्धतीने ॲबनॉर्मल स्कूल करते आहे. आणि मला तीच अपेक्षा आहे की त्यांनी आयुष्यातल्या सगळ्यात छोट्या मोठ्या सगळ्या गोष्टींचा आनंद घ्यावा. शाळा प्रत्येक वेळी हेच शिकवते की आयुष्यात पुढे काय करणार यापेक्षा तो माणूस म्हणून कसा घडेल. हे शाळा प्रत्येक वेळी प्रत्येक मुलाबाबतीत टीचर बाबतीत म्हणजे इथे आल्यानंतर ती व्यक्ती घडली पाहिजे हे प्रत्येक वेळी इथे आल्यानंतर सांगितलं जातं. हळूहळू जसं आपण काम करत जातो तसं तसं त्याचे प्रचंड फायदे हे निश्चितपणाने जाणवतात. आणि मुख्य हेतू हा आहे की या सगळ्या मेन स्ट्रीममध्ये त्या मुलांनी जगावं, त्याला चांगल्या पद्धतीने जगता यावं आणि स्वतःचं स्थान निर्माण करता यावं, याच्यासाठी निश्चितपणाने प्रयत्न करता येतात. त्या होमसारखी शाळा आहे. इथं कुठलंही असं बंधन नाही आहे की तुम्ही ह्या गोष्टीनंच जायला पाहिजे. जसं इतर शाळांमध्ये असतं की तुला हे नाही केलं तर तुला ही कडक शिक्षा मिळेल. इथं शिकवण्याची, सांगण्याची, समजवण्याची पद्धतच वेगळी आहे, कारण इथली मुलंसुद्धा खूप वेगळी आहेत. इथे खूप ट्रान्सपरन्सी ठेवली आहे. म्हणजे इथे बांबू वापरलेत भिंतींना. तर मी गमतीने असं म्हणतो की ट्रान्सपरन्सी या लेव्हलची आहे की आम्ही बांबूंच्या भिंती आहेत की ज्या ऐकायला येतात पटीतून दिसतं. दुसरी गोष्ट अशी की या लेव्हलची ट्रान्सपरन्सी आहे की इथे प्रत्येक वर्गामध्ये CCTV लागलेले आहे. प्रत्येक मुलाचा तासाचा सिलेबस ठरलेला असतो, प्रत्येक दिवसाचा सिलेबस ठरलेला असतो. आणि या सगळ्यामध्ये आज दिवसभरात मुलाने काय केलं आहे हे सगळं एका वहीमध्ये असतं. म्हणजे महिन्याभरानंतर पालक आला आणि त्याने म्हटलं की या आठवड्यात, या महिन्याभरात, या दिवशी, या तासामध्ये माझ्या मुलाने काय केलं ते मला दाखवा. तर ते आम्हाला दाखवता येतं, ते आम्हाला सांगता येतं. आणि CCTV